मराठा समाज लोकसभा निवडणुकीत गावोगावी उमेदवार देणार, बीड आणि सातारा जिल्ह्याचा निर्णय, मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष. बारामतीच्या विकासात शरद पवार आणि अजित पवारांचं मोठं योगदान, मुख्यमंत्र्यांकडनं कौतुक, तर विकासासाठी एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती, फडणवीसांचं वक्तव्य. सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य, भाषण सुरू असतानाच कोल्हे, अशोक पवार निघून गेले, कार्यक्रमाचं राजकीय इव्हेंट केल्याची टीका. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या लोकसभेवरनं महायुतीमध्ये तणाव वाढला, शिंदेंची शिवसेना जागा लढण्यावरती ठाम, संभाव्य उमेदवार किरण सामंतांनीही घेतली राणेंची भेट, तर जागा आमचीच, राणेंचं विधान. देशातील जातीवर आधारित पुरोहितशाही पूर्णपणे बंद करणारा कायदा आणल्यास भाजप आणि आरएसएस सोबतही जाण्यास तयार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. अजित पवारांशी संबंधित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती, भाजपमध्ये गेलं की आरोप धुवून निघतात, तर राऊत आणि वडेट्टीवारांचा हल्लाबोल. महामार्ग सुरू झाल्यानंतर वर्षभरात समृद्धी महामार्गावरती भगदाड, कामाच्या दर्ग्यावरती प्रश्नचिन्ह, भगदाड वेळीच लक्षात आल्यानं अपघात टळला. आजपासून सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा, राज्यभरातनं भाविक भराडी देवीच्या दर्शनाला, मुख्यमंत्री शिंदेंनीही घेतलं देवीचं दर्शन. नागपुरात चीज अॅनालॉग जप्त, 92,000 किमतीचं 442 किलो चीज अॅनालॉग जप्त, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई.